अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेले आपले सूरज भाऊ चव्हाण बिग बॉस सीझन 5चे विनर झालेले आहेत. तर या ठिकाणी मी आलो आहे त्यांच्या गावी. तर अख्ख्या लोकांची रिगच लागली, त्यांचे फॅन्स म्हणा किंवा चाहते म्हणा सगळे या ठिकाणी आलेत. तर या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत, लहानपणाचे एकदम लंगोटी यार ज्यांना आपण म्हणू शकतो ते आपल्याबरोबर आहेत. तर ते सगळे त्यांची माहिती आपल्याला देतील थोडक्यात. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव दादा तुमचं? राहुल बोराडे. तुमचं दादा? दादा तुमच्याबरोबर वावरणारा, तुमच्याबरोबर लहानपणापासून जो होता सहकारी तुमचा, आज इतक्या उंच शिखरावरती गेलाय, काय हो काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? सर सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा आभार मानतो, कारण आज एक गरीब घरातील मुलाला एवढी मोठी संधी, एक स्टार होण्याची संधी या महाराष्ट्रातील जनतेने दिली. खरंच मी मनापासून आभार मानतो. आज एवढा आनंद होतोय की आज आपल्या संग राहणारा मित्र, दिवसभर आपल्या संग फिरणारा, एका ताटात खाणारा, आज आपलाच मित्र आज आपल्यापासून लांब जाऊन एवढा मोठा होतोय. आणि खरंच आनंद एवढा येतोय की असं आम्ही सूरजची सकाळपासून वाट बघतोय की केव्हा सूरज येईल आणि आम्हाला भेटेल. दादा इतका खडतर संघर्ष त्याचा, म्हणजे जसं की आपण म्हणतो लहान जसं जन्मापासूनच त्याच्या मागं खडतर प्रसंग संघर्षाला त्याला सामोरं जायला लागलं आणि आज हे इतकं उच्च म्हणजे शिखरावरचं त्याला यश भेटलंय. काय सांगाल त्याच्याविषयी, प्रवासाविषयी? सूरजचे ज्यावेळेस आई वडील वारले त्याच्यानंतर सूरजचा बऱ्याच वर्षी त्यांच्या आत्यांनी सांभाळ केला. त्याच्यानंतर त्यांच्या मामांचं पण, म्हणजे पिंटू दाजी, आम्ही त्यांना दाजी म्हणतो, त्यांचंही मार्गदर्शन नेहमीच त्यांना राहिलं. सूरज वाईट मार्गावर कसं न जाईल याचं त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे हे घेतलं, काळजी घेतली की बाबा सूरज कुठं फिरतोय, काय करतोय, या सर्व गोष्टीकडं म्हणजे पिंटू दाजींचं पूर्ण लक्ष होतं. आणि त्याच्यामुळे सूरज चांगल्या भावनेनेच, म्हणजे लहानपणापासून सूरजला असं कोणत्या वाईट गोष्टी त्यांनी जाऊ न दिलं आणि आज त्याचंच फळ सूरजला भेटलं. आणि लोकांच्या मनामध्ये सूरजनी त्याची जी जागा होती, चांगलं पण होतं, ते लोकांना दाखवलं की बाबा मला संस्कार कसे, आई वडील जरी नसताना सुद्धा आज मी एक चांगला माणूस घडू शकतो. असं त्याच्या आत्या, सर्व पिंटू दाजी सगळ्यांनी सूरजला मार्गदर्शन केलं आणि सूरज आज खरंच लय मोठं याच्यामध्ये. दादा आता आम्ही तर त्याला फक्त रील स्टार म्हणूनच पाहायचो. रीलमध्ये त्याच्यात ज्या प्रकारचा तो हावभाव करायचा, ज्या प्रकारचं त्याचं बोलणं असायचं, एकदम वेगळंच आम्हाला वाटायचं. आणि सूरजच्या ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढायचो, सूरजला मी स्वतः काय केलं बोलायचं की सूरज अरे अशी व्हिडिओ नको काढत, तर ते काय म्हणायचं, राहुल हे तुला वाईट वाटेल पण जनतेला हसण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं केल्याशिवाय लोकांना आपण डोक्यात बसत नाही. तर आपण साधे व्हिडिओ काढले, शांत व्हिडिओ काढले तर लोक आपल्याला ओळखणार नाही किंवा वाकोडे नाही. काहीतरी वेगळं केलं तर आपली ओळख निर्माण होईल. तर आज त्याच्या कॉमेडी व्हिडिओमुळे त्याला आज वेगळं स्थान भेटलं. दादा जसं तो व्हिडिओ बनवणं आणि बिग बॉसमध्ये राहणं एकदम विरोधाभासी, जसा व्हिडिओ बनवतोय तो तसा नाहीच, एकदम साधा सुधा सरळ मार्गाचा, एकदम मितभाषी, म्हणजे कधी कोणाशी भांडणं नाही करणार किंवा कुठल्याही प्रकारची चुगल्या काय तसं कुठलंच नव्हतं. एकदम आम्हीच आश्चर्यचकित त्याला बघून वाटलं. काय सांगाल त्याचा नेमका स्वभाव कसा आहे? सर सूरजचा स्वभाव असा आहे की सूरजच्या एखाद्याला जर सूरजने डोक्यामध्ये धरला किंवा हा चुकीचा वागतो, त्याला स्पष्टपणे सूरज बोलतो की तू चुकीचा वागतोय. आणि त्याला वाटलं किंवा हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय किंवा ह्या माणसाला आपल्याबद्दल तळमळ, तर सूरज पूर्णपैकी त्या माणसासोबत त्याचं दिवसाचं काय असेल दिनचर्या तो पूर्ण त्या माणसासोबत घालवतो. आणि खरंच सूरज तसं बघा गेलं ना, त्याने जे बिग बॉस मध्ये त्याचं दाखवलं सगळं तेच रूप आज जिथं सुद्धा त्याचं असं तसंच रूप त्याचप्रमाणे सूरज घरी होता त्याच प्रकारे तो बिग बॉस मध्ये सुद्धा राहिला. म्हणजे हेच मेन कारण ठरलं, तो जसा आहे तसा त्यानं दाखवलं, त्यामुळेच बिग बॉसचा तो सीझन 5चा विनर ठरला. दादा ही सूरजची गाडी, तसंच सूरजचं जे घर आम्ही पाहिलं तर घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू नाही आहेत. इकडं बिछाना आहे, गाडी आहे, एवढंच आहे. काय सांगाल, इतकी म्हणजे गरीब परिस्थिती त्याची होती? ही गाडी आणण्याचं कारण असं की आम्ही सासवड पासून एक वज्रगड म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये राजोबाजी नाईक यांचे वंशज, म्हणजे आम्ही त्यांना भाऊ मानतो, ते म्हणजे ईशा भाऊ कोंबडे. तर आम्ही त्यांच्याकडे फिरण्यासाठी गेलो होतो. तर तिथे गेल्याच्या नंतर ही गाडी एक साईडला लावलेली होती बंद पडल्या अवस्थेमध्ये. तर सूरज म्हणला ईशा भाऊ मला ही गाडी आवडती तर मला पाहिजे. तर ईशा भाऊ म्हटला अरे सूरज ही गाडी बंद आहे तर तू कसा नेशील? तर तो म्हटलं ईशा भाऊ ही गाडी आम्ही जी गाडी सोबत आणली आता त्या गाडीला पाय लावून ही गाडी आम्ही घरी नेऊ. तर आम्ही एक 2-4 किलोमीटर पुढे गेलो. त्याच्यानंतर ईशा भाऊ परत मागून आले, कारण गाडी आम्ही बंद अवस्थेत आणली होती. तर ईशा भाऊ आल्याच्या नंतर आम्ही ही गाडी पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला गॅरेज लागलं. तर गॅरेजवर गाडी नेल्याच्या नंतर ईशा भाऊ मागून आले, ते म्हणजे सूरज आला गॅरेजवर गाडी लाव, आपण तिला काय झालं बघू. तर तिचा पलक खराब होता. पलक खराब असल्यामुळे ती गाडी काही चालू होत नव्हती. त्याच्यानंतर ईशा भाऊने स्वतः खर्च केला 60 रुपये आणि त्या गाडीचा पलक आम्हाला त्याने टाकून दिला त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही सूरजची मोठी बहीण सासवडमध्ये राहतात त्यांच्या घरी गेलो, तिथं मुक्काम केला
आणि त्याच्यानंतर ही गाडी आम्ही काढली. त्याच्यानंतर त्यांनी या गाडीसोबत जेवढे व्हिडिओ काढल्या त्या अक्षरशः त्या व्हिडिओनी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात धुमाकूळ घातला. आणि पहिलीच व्हिडिओ त्याची या गाडीवरची 60 मिलियनला गेली. 60 मिलियन. त्याच्यानंतर या गाडी म्हणजे ही गाडी त्याच्यासाठी लक्ष्मी KGF ही गाडी ज्यावेळेस आली खरंच त्या गाडीच्या आल्याच्या नंतर त्याचं आयुष्य बदलून गेलं. म्हणजे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. बिग बॉसच्या घरातली त्याला म्हणायचे की त्याला गेम कळत नाही असं म्हणता कधी तो गेम जिंकून गेला. बाकीच्यांना सर हे माहिती नव्हतं की बिग बॉस हा खेळ मानवी भावनेचा होता, माणसाची मन जिंकायचा खेळ होता आणि सूरजने ते मन जिंकले सर. त्याच्यामुळे सूरज महाराष्ट्राचा म्हणजे महाविजेता झाला बिग बॉसचा. आता कालपर्यंत सूरज हा आपला रील स्टार होता, आता तो महाराष्ट्रासाठी सुपरस्टार झालाय. त्याचा पिक्चर पण येतोय. आपले दिग्गज असे डायरेक्टर केदार शिंदे सर यांनी झापूक झुपूक नावाचा सिनेमा पण काढणार आहे असं त्यांनी जाहीर केलंय. काय अभिमान आहे तुम्हाला, तुमचा मित्र आता हिरो झालाय. आज आपल्यासोबत राहणारा मुलगा आपल्याला टीव्हीवर कंटिन्यू दिसणार म्हणजे बिग बॉस मध्ये पण दिसला, आपल्याला इथून पुढे पण दिसत जाईल आणि अशीच भविष्यात त्याची वाटचाल व्हावी एवढीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि एक गरीब घरातील मुलगा नेहमी पडद्यावर झळकावा एवढीच आमची अपेक्षा आहे. दादा आता सूरज तर गावात आला नाही, कशा प्रकारचं नियोजन राहणार, स्वागताची कशी तयारी? सूरज आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नियोजन केलंय सर. आता तो मुंबईमध्ये त्याच्या पुढील पिक्चरच्या कार्यक्रमासाठी त्यांनी तिथं ठेवलाय. तर थोड्या जर अशी शक्यता आहे की संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत सूरज आहे आणि आम्ही डीजे वगैरे लावून म्हणजे पूर्ण जल्लोष ज्याने म्हणजे आम्ही भूतो ना भविष्यात असा जल्लोष होणार पण नाही आणि मागच्या काळात पण आम्ही केलं एवढं. कारण आज इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचे मित्र असतील, त्याचे फॅन असतील, त्याला मानणारे लोक असतील, सगळे आज इथं आलेले. दादा आता तुमच्या गाव एकदम महाराष्ट्रात खूप फेमस झाले, सेलिब्रिटीचं गाव म्हणून आता ते फेमस झाले. जसं की म्हणतो पंढरी दादा, आपले पुरुषोत्तम दादा, आपला बिग बॉसचे जेवढे कंटेस्टंट आहेत ते सगळे आवर्जून येणार आहेत या ठिकाणी. तर आता तुमचं गाव फेमस झाले, गावकऱ्यांच्या तुमच्या काय भावना आहेत नेमक्या? गावातील सगळे म्हणजे वयस्कर असतील, लहान मुलं असतील, आज त्यांच्यासाठी म्हणजे दिवाळीच आहे थोडक्यात. सूरज आल्यानंतर गावासाठी दिवाळीच आहे. म्हणजे जेवढं दिवाळीला आपण आतिषबाजी करत नाही, जेवढं नाचत नाही तेवढं आज गावामध्ये जल्लोष होता. म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात काल रात्री दिवाळी साजरी झाली, सगळीकडे फटाक्यांची गुलाल उधळून सगळीकडे जल्लोष करण्यात आला. मित्रांनो हाच अभिमान आहे. साधारण सरळ साधा असं पोरग गरीब घराचं ज्यानं की अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या घरात मनामध्ये त्यानं घर बनवलं आणि आज त्यानं प्रूफ केलं की बाबा मीच टॉपचा किंग, जसा तो सांगत होता तसंच त्यानं करून दाखवलं. आणि अशीच त्याची स्वप्न पूर्ण व्हावी तिथून पुढे हीच आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला तुमच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळे तुमचं बारकावे सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो दादा. धन्यवाद.